माझं नाव सचिन विजय राणे, राहणार जवळ अर्जुन. हा ऊस 1 एकर ऊस आहे. खोडवा आहे हा. गेल्या वर्षी मला ह्याच्यातून 60 ते 70 टनापर्यंत म्हणजे अपेक्षा होती, पण एक 65 टन ऊस मला ह्याच्यातून मिळालेला आहे. ओके. तर ह्या वर्षी नियोजन आपण अशा प्रकारे केलेलं आहे की आपण कमीत कमी 90 ते 100 टनाच्या हिशोबाने याचं टार्गेट ठेवलेलं आहे. म्हणजे 2-2.5 महिन्याचा ऊस झालेला आहे जवळजवळ हा. बर. आतापर्यंत ह्याला कार्बन 10 लिटर, ग्रीन लाईफची बॅग 20 किलो एक दिलेली आणि ब्लॅक गोल्ड दाणेदार बेसल डोस मधून आपण ह्याला दिलेलं आहे. किती टाकले 20 ते किलो. दाणेदार? 20 किलो 25 किलोची बॅग आहे ना? 25 किलोची बॅग टाकलेली आहे. किती? 2 बॅगा टाकलेल्या आहे त्याला. 2 बॅगा टाकल्या त्या का? सुरुवातीच्या स्टेपला. आता दुसऱ्यांदा परत एकदा परत एक 25 किलोच्या 2 बॅगा टाकणार आहे. बांधणी केल्यानंतर बांधणी परत एकदा थाप लावणार आहे याला. खूप विविध प्रकारचे बाहेरचे खत आहे. काय फरक आहे ब्लॅक गोल्ड दाणेदार खतामध्ये आणि बाकी दाणेदार खतामध्ये? जी आता आजूबाजूचे तुम्ही जर प्लॉट पाहिले हा इकडे पण आहेत, तर ह्या ऊसाला काळोखी भरपूर आहे, पानाची रुंदी चांगली आणि शेंड्यापर्यंत पान जर तुम्ही बघितलं, कुठलंही पान बघा शेंड्यापर्यंत कुठंच पान तारकटलेलं नाही. बरोबर आहे. आणि पाणी दिल्यानंतर साधारण जी त्याला रिझल्ट बसला एक 8 ते 10 दिवसामध्ये फुल काळोखीला ऊस आलेला आहे आणि जास्तीत जास्त फुटवा पण भरपूर निघालेला आहे. वाढ पण चांगली आहे.